नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपर अंतर्गत मराठवाड्यातील जी शेती आहे आणि या शेतीमध्ये 2006 मध्ये जे विविध पिकं घेतलेली आहेत त्या विविध पिकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. आधीच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी कॉटन असेल, कडधान्य असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल या पिकांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यांचं लागवडीखाली क्षेत्र आणि उत्पादन याचा आपण अभ्यास केलेला आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ह्या गहू जे आहे हे जिल्हानिहाय कशा प्रकारे लागवडीखाली क्षेत्र या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आहे 2006च्या डेटानुसार. आणि यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी छत्रपती संभाजी असेल, नगर असेल, जालना असेल, बीड असेल, या 8ही जिल्ह्यामध्ये गहू या पिकाचं लागवडीखाली क्षेत्र कशा प्रकारे आहे याची डिटेल माहिती मागच्या लेक्चरमध्ये बघितली आहे. आज आपण या ठिकाणी 2006 मध्येच या मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे या गहू या पिकाचे उत्पादन हे झालेलं आहे. उत्पादन हे 1000 टनामध्ये आहे आणि या उत्पादनाच्या आधारावरती आपण या मराठवाड्याला जिल्ह्यानिहाय अभ्यासाकरता कमी उत्पादन असणारं जिल्हा, मध्यम उत्पादन आणि जास्तचं उत्पादन असे या आधारावर 3 आधारावर त्याला विभाजित केलेलं आहे. आणि 3 आधारावर विभाजित करून आपण त्याला QGIS मार्फत हा एक नकाशा तयार करून नकाशाच्या आधारावरती ह्या मराठवाड्यातील गहू उत्पादनाबद्दल 2006च्या डेटानुसार माहिती बघितलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी बघूया की कशा प्रकारे कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी उत्पादन आहे, कोणत्या ठिकाणी मध्यम, कोणत्या ठिकाणी जास्त उत्पादन आहे. तर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं दिसून येते या नकाशाच्या आधारावरती. तर सर्वात कमी या ठिकाणी 3 जिल्हे 1, 2, 3 आणि 4 एकूण 4 जिल्ह्यामध्ये सर्वात कमी गव्हाचं उत्पादन आहे. यामध्ये आपण बघतो ही कॅटेगरी जी आहे आपण एकूण 40 पेक्षा कमी 40,000 टन उत्पादन असणारा जिल्हा, त्यानंतर 40 ते 60,000 टन उत्पादन असणारे जिल्हे आणि 60,000पेक्षा अधिक उत्पादन असणारे जिल्हे असे 3 कॅटेगरीमध्ये कमी, मध्यम आणि जास्त या प्रकारे विभाजित केलेलं आहे. आणि त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी सगळ्यात कमी जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव या 4 जिल्ह्यामध्ये सर्वात कमी उत्पादन झालेलं आहे. त्यानंतर बीड आणि परभणी या ठिकाणी मध्यम गव्हाचं उत्पादन दिसते. तर मध्यममध्ये या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी 40 ते 60च्या दरम्यान म्हणजे या ठिकाणी 47 आणि या ठिकाणी 45,000 टन एवढं उत्पादन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त उत्पादन जे आहे हे 2 जिल्ह्यामध्ये दिसते, एक औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर आणि तिसरं म्हणजे हिंगोली. तर या 2 जिल्ह्यामध्ये 60,000 टनापेक्षा उत्पादन जास्त आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा आणि त्यानंतर हिंगोली या जिल्ह्यात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण उत्पादनाची माहिती बघितली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पुढची माहिती बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.